मध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल। त्यांना त्यांची किंमत जी आहे ही जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल। मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या पक्षांना, तुम्ही असं समजू नका तेच सगळे काय आम्ही कोणी नाहीत। आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार। 3 कोटी? अरे 54% तो ओबीसी, 20% दलित आदिवासी, 3% तो ब्राह्मण खरे, आणखी 1-2% काही जैन असतील, अमुक असतील, तमुक असतील। 12 कोटी आपण धरूया। 12 कोटी मध्ये 16-17%, त्याच्यामध्ये आणखी 7-8% तर कुणबी आहे। मग राहिले किती? 10%, 9%, तेवढे पण ना। आणि मग हिशोब करा किती लोक आहेत, आणि हे सगळे काम धंदा सोडणार आणि तुमच्या पाठीमागे येणार। तिकडे तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। चक्कर मारणार, काय जवान नेता, हा 2-4 मीटिंगा घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले। मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार, हा मग असं मामू कसं बोलला, तो तमुक कसं बोलला। मग ते आमचे अजित दादा एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नये, एवढी काळजी घ्यायला पाहिजे। त्यांच्या विरुद्ध गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात। राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते, त्या युट्यूबवर अजूनही आहे, किती घाणेरडं बोलला हा मनुष्य। अरे काय सुसंस्कृतपणा, काही बोलणार, तोंड दिलंय देवाने म्हणून काही बोलणार। एवढी मस्ती कुठून आली रे बाबा तुला? मला सांगता तुम्ही राज्यातली शांतता बिघडवताय। मी बिघडवतो शांतता? जाळपोळ मी केली, गावबंदी मी केली,